तर नमस्कार मित्रांनो, सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र व मी स्वागत करतो आपले माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। जसं की मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे, आपण आपल्या चॅनलवर एमएससी संदर्भात नवीन माहिती व अपडेट या ठिकाणी घेत असतो। तर अशीच एक नवीन माहिती या ठिकाणी आपण आज घेणार आहोत मित्रांनो। ही माहिती घेण्याचं कारण असं आहे मित्रांनो की अनेकांना हा प्रश्न पडतो की महाराष्ट्र सुरक्षा बल हे सरकारी आहे किंवा की प्रायव्हेट आहे। तर त्या संदर्भातच मी तुम्हाला इथे थोडक्यात माहिती सांगतो मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी मिळून जाईल। तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ हे सरकारी आहे की निमसरकारी। चला तर मित्रांनो मग बघूया। तर मित्रांनो तुम्ही इथे स्क्रीनवर बघू शकता नेहमी विचारले जाणारे प्रश्न। तर यामध्ये प्रश्न काय आहे मित्रांनो, तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा दलाची स्थापना कधी झाली, हे बल कोणत्या कायद्यान्वये कार्य करत आहे। तर तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अधिनियम 2010 नुसार महाराष्ट्र राज्य सुरक्षा बलाची 19 एप्रिल 2010 रोजी स्थापना झालेली आहे। आणि खाली इथे बघू शकता मित्रांनो की महाराष्ट्र सुरक्षा बल सरकारी संघटना आहे की खाजगी संघटना आहे, ज्याचं उत्तर हे या प्रश्नाचं उत्तर हे स्वतः महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाने या ठिकाणी दिलेले आहे। तर तुम्ही बघू शकता सदरचे बल हे महाराष्ट्र सरकारचे वैधानिक महामंडळ आहे। तर आता तुम्हाला या ठिकाणी प्रश्न पडला असेल मित्रांनो की वैधानिक महामंडळ म्हणजे काय, तर त्याचा अर्थ मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो। तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता वैधानिक या शब्दाचा अर्थ काय, तर कायद्याने स्थापित केलेले किंवा कायदेशीर असा होतो। याचा अर्थ एखादी नियम, कायदा किंवा संस्था कायद्याने तयार केली आहे आणि ती कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक आहे। तर खाली तुम्ही बघू शकता कायद्याने स्थापित केलेले। वैधानिक म्हणजे एखादी गोष्ट कायद्याने बनवलेली किंवा निश्चित केलेली आहे, जसे की वैधानिक संस्था, स्टॅच्युटरी बॉडीज। कायदेशीर वैधानिक गोष्टी कायद्यानुसार चालतात आणि त्या कायद्याचे पालन करणे आवश्यक असते। उदाहरणार्थ वैधानिक रजा। तर हे थोडं बाजूला ठेवू मित्रांनो, आणि इथं तुम्ही खाली बघू शकता तर वैधानिक आणि गैरवैधानिक। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, वैधानिक आणि गैरवैधानिक, तर यामध्ये काय सांगितलेलं आहे, वैधानिक संस्था कायद्याद्वारे तयार केल्या जातात आणि सामान्यतः सरकारद्वारे चालविल्या जातात। तर इथे बघू शकता सरकारद्वारे चालवल्या जातात किंवा निधी पुरवला जातो। तर या ठिकाणी तुम्हाला समजलं असेल मित्रांनो, वैधानिक म्हणजे वैधानिक संस्था कायद्याद्वारे तयार केल्या जातात आणि सामान्यतः सरकारद्वारे चालवल्या जातात किंवा निधी पुरवला जातो। तर तुम्हाला इथे समजलं असेल याचा अर्थ। अजून थोडक्यात तुम्हाला सांगतो। तर मित्रांनो तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलं की वैधानिक महामंडळ, तर आपले एक वैधानिक महामंडळ आहे आणि वैधानिकचा अर्थ काय होतो ते मी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगितले आहे। तर असं जे आपले महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ हे महाराष्ट्र शासनाचे वैधानिक महामंडळ मित्रांनो, जे की सरकारद्वारे या ठिकाणी चालवले जाते। तर तुम्ही इथे बघू शकता की महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या दैनंदिन कामकाजावर व्यवस्थापकीय संचालकाची जे भारतीय पोलीस सेवेतील महासंचालक दर्जाचे अधिकारी आहेत। तर मित्रांनो भारतीय पोलीस सेवेतील ऑन ड्युटी सध्या कार्यरत असलेले दर्जाचे अधिकारी आहेत, त्यांचे नियंत्रण असते। त्या व्यतिरिक्त अपर पोलीस महासंचालक दर्जाचे 1 अधिकारी, तसेच पोलीस उपमहानिरीक्षक दर्जाचे 2 अधिकारी आणि पोलीस अधीक्षक दर्जाचे 2 अधिकारी यांची पदे मंजूर आहेत। तर हे सर्व ऑन ड्युटी मित्रांनो, या ठिकाणी हे कुठल्याही प्रकारचे रिटायर अधिकारी नाही, तर हे सध्या ऑन ड्युटी IPS अधिकारी सध्या ऑन ड्युटी असलेले। आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अधिनियम 2010 मधील कलम 9 मधील तरतुदीनुसार खालीलप्रमाणे संचालक मंडळाची स्थापना करण्यात आली आहे। तर या मंडळामध्ये कोणकोणते अधिकारी व कोणकोणते पदे तुम्ही बघू शकता। अध्यक्षांचा जर काही विचार केला मित्रांनो, तर अप्पर मुख्य सचिव गृह विभाग महाराष्ट्र शासन, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक भारतीय पोलीस सेवेतील कार्यरत पोलीस महासंचालक दर्जाचे अधिकारी, सदस्य पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य, सदस्य पोलीस आयुक्त बृहन्मुंबई, सदस्य अप्पर पोलीस महासंचालक राज्य राखीव पोलीस बल गट महाराष्ट्र शासन। त्यानंतर सदस्यांमध्ये आयुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग महाराष्ट्र पोलीस, सदस्य यामध्ये प्रधान सचिव विशेष गृह विभाग महाराष्ट्र शासन। त्यानंतर सदस्य प्रधान सचिव, तर या ठिकाणी वित्त विभाग महाराष्ट्र शासन। तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघितलं असेल, आता तुम्हाला काय माहिती सांगायची होती मला आणि तुम्हाला या ठिकाणी समजलंही असेल अशी मी अपेक्षा करतो। तर मित्रांनो आपलं जे महामंडळ आहे म्हणजे महाराष्ट्र सुरक्षा बल हे महाराष्ट्र शासनाचे एक वैधानिक महामंडळ आहे, म्हणजे हे सरकारद्वारे चालवले जाते मित्रांनो। आणि या ठिकाणी सरकारी असं म्हटलं तरी काही हरकत नाही मित्रांनो, बाकी ज्याचा विचार करण्याची पद्धत असते मित्रांनो। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा, आणि ज्यांना कोणाला ही माहिती नसेल मित्रांनो, तर त्यांनाही तुम्ही सुद्धा शेअर करा। तर भेटूया मित्रांनो अशीच नवीन माहिती आल्यानंतर।
आणि मित्रांनो, तुमचे अजून काही प्रश्न असेल किंवा तुम्हाला माझ्यापेक्षा अजून काही माहिती यामध्ये असेल तर तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर ठीक आहे मित्रांनो, सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र.